कल्याण परिमंडळ 3 मध्ये दामिनी पथकाची महिला सुरक्षेबाबत विशेष मोहीम. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 3 कल्याण अंतर्गत कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत सार्वजनिक गर्दीची व रहदारीची ठिकाणी, मॉल, उद्यान, बागबगीचा, निर्जन ठिकाणी, शाळा कॉलेज या ठिकाणी शाळकरी विद्यार्थिनी, नोकरीस असलेल्या महिला यांची सुरक्षा व व्हॅलेंटाईन दिनानिमित्त मुलींना त्रास देणे, छेडछाड करणे यांसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी दामिनी पथक परिमंडळ 3 कल्याण यांच्याकडून विशेष सुरक्षा कारवाई मोहीम आखण्यात आली होती, अशी माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त श्री अतुल झेंडे यांनी दिली आहे. नमस्कार. परिमंडळ 3 कल्याण डोंबिवली पोलीस स्टेशनच्या सर्व हद्दीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे 16 व्हेकल्स दामिनी पथकाचा यापूर्वी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे. या दामिनी पथकाचे मेन उद्देश जो आहे की जे काही शाळा कॉलेज परिसर असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटी देणे आणि त्या ठिकाणी काही आक्षेपार्ह वर्तन करणारे काही लोक असतील त्यांच्यावरती कारवाई करणं, अशीच ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे. आत्तापर्यंत जानेवारीपासून पर्यंत आपण त्याच्यामध्ये विविध कलमाखाली या दामिनी पथकाने प्रभावीपणे कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम 110 प्रमाणे 62 लोकांच्यावरती कारवाई केलेली आहे. नंतर मुंबई कायदा कलम 112-17 प्रमाणे 481 लोकांच्यावरती आणि कोपता ज्यामध्ये काही शाळेच्या कॉलेजच्या आवाराच्या याच्यामध्ये जे काही तंबाखूजन्य पदार्थ विक्री करतात अशा 470 लोकांच्यावरती असं एकूण 1013 लोकांच्यावरती एका महिन्यामध्ये कारवाई केलेली आहे. आता जे काही सण उत्सव किंवा जे काही डे साजरे होण्याचं प्रमाण जे आहे स्कूल आणि कॉलेजेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. याच्यावरती आमच्या दामिनी पथकाकडून ही कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर आमचे काही साध्या वेशातील पोलीस अधिकारी कर्मचारीसुद्धा विशेषतः महिला अधिकाऱ्यांचं हे पूर्णपणे पथक आहे आणि त्या सगळ्याच ठिकाणी त्यामध्ये शाळा असेल, कॉलेज असतील, काही कॅफेज असतील, नंतर काही टपऱ्या असतील, अशा ठिकाणी काही असले वर्तन करणारे काही युवक असतात किंवा युवती असतात. त्याचप्रमाणे काही त्या ठिकाणी मोकळी मैदाने आहेत किंवा उद्याने आहेत. अशा ठिकाणी पण काही त्या ठिकाणी तरुणी येतात आणि त्या ठिकाणी काही बिभत्स असं वर्तन करण्याचं सुद्धा लक्षात आलेलं आहे. अशा सर्वांच्यावरती आमची ही दामिनी पथकाच्या अंतर्गत ही कारवाई सुरू आहे आणि ही कारवाई अतिशय प्रभावीपणे यापुढे अशी सुरू राहणार आहे. धन्यवाद.